वार्ड नंबर 19 से एनसीपी के आधिकारिक उम्मीदवार प्रियंका सुनील अनंतवार, वार्ड नंबर 19 से सुप्रिया त्रिगोटे और अक्षय मोपड़े का अभियान आज महाड़ा कॉलोनी स्थित हनुमान मंदिर में शुरू किया गया है और इस दौरान वार्ड के महिला पुरुष बड़ी संख्या में रहे हैं उपस्थित। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 19 चे अ ब क चे उमेदवार सौ प्रियंका सुनील अनंतवार व सुप्रियाताई तिगोटे आणि एसटी प्रभागातून आपले अक्षय भाऊ मुपडे यांनी आज नवीन कवठा येथील हनुमान मंदिरामध्ये आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब व नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे आणि राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष ओमप्रकाशजी पोखरना यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडमध्ये या महानगरपालिकेच्या रणधुमाळीचा शुभारंभ आम्ही करत आहोत आणि सर्वांना मी आवाहन करतो की नवीन युवा जे शिलेदार आहेत आणि जुने जे आपले माजी नगरसेवक आहेत यांना तुम्ही यावर्षी या नवीन युवा शिलेदार म्हणून या सगळ्यांना तुम्ही घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून विजयी करावं ही सर्वांना मी विनंती करतो। आपण नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली, काय सांगणार? आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीचे चारही अधिकृत उमेदवार सुप्रियाताई असतील, प्रियंकाताई असतील, मी स्वतः अक्षय मुपडे, आम्ही चौघांनी सुद्धा प्रचाराला आज सुरुवात केलेली आहे नारळ फोडून। सांगायचं झालं तर आम्ही खूप 6 महिने झालं ह्या प्रत्येक वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत। आम्ही गेले 5-6 दिवसापासून आम्ही जेव्हापासून आम्ही अर्ज दाखल केला तेव्हापासून आम्ही आमच्या प्रत्येक भागामध्ये फिरून प्रत्येकांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्यांचा आम्हाला प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे भेटत आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील निवडणुकीपर्यंत आता येईपर्यंत जोमाने आम्ही एकत्र काम करणार आहे। जर आपण या निवडणुकीमध्ये निवडून आल्याच्या नंतर जिल्हा परिषद शाळेला चांगला दर्जा देणार 100% आपल्या या भागामध्ये माडा कॉलनी असतील, जुना कवठा या भागामध्ये एक शाळा जी जिल्हा परिषद जी शाळा आहे या शाळेकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे। इथे मला जे अनुभवलेलं आहे मी की इथं खूप इतर म्हणजे खूप जणांचा त्रास आहे तिथे आणि जे टवाळ तिथे येऊन काही आगाऊपणा तिथे यासाठी आम्ही CCTV कॅमेरे असतील किंवा ब्लॉक असतील किंवा त्यांना खुल्या व्यायामशाळा असतील यांचा आम्ही नक्कीच विचार करून दर्जा देण्याचा 100% प्रयत्न करू। प्रत्येक वॉर्डाचा अनुभव आहे की नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर नगरसेवक गायब राहतात। आता आपण बघत आहात 30 वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये राजू गोरे, काकडे, मोरे यांचंच अधिराज्य गाजलेलं आहे आणि ते सर्व गर्भश्रीमंत आहेत आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि ह्यावेळेस पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे युवा शिलेदार हे सर्वांसाठी नवे आहेत आणि जे नवे युवा शिलेदार राहतात त्यांनी कामाची अत्यंत जलद गतीनं काम करण्यासाठी समोर येतात आणि सर्वांनी नागरिकांनी अशा युवा शिलेदाराला आता वोट करून आपलं मतदान करून यांना जर निवडून दिलं तर यांच्याकडून सर्व कामं आपण हक्काने करून घेण्यासाठी आपण अर्ध्या रात्रीने आवाज देऊ शकता। अशाच माणसाला यावेळेस तुम्ही निवडून दिलं तर चांगलं राहील आणि गेल्या वेळेस आपण प्रभागाचा विचार जर केला तर आतापर्यंत पाहिजे तसा विकास आपल्या प्रभागाचा अजूनपर्यंत झालेला नाही। 4 नगरसेवक असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी माडा कॉलनी असो, जुना कवठा असो, नवीन कवठा असो, वसरणी असो, प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही ड्रेनेज रस्ते अजूनपर्यंत झालेले नाहीत। तुमच्यासाठी संपर्क साधण्यासाठी किती वेळ असेल? आमच्यासाठी तात्काळ संपर्क तुम्ही साधू शकता किंवा आमच्या अर्ध्या रात्री तुम्ही घरी येऊन आमच्या हाताला ओढून दादा हे आमचं काम आहे, आम्ही त्यांचा मुलगा, आम्ही त्यांचा भाऊ म्हणून तात्काळ या कामाला आम्ही जलद गतीनं हे देणार आहोत।
टाइम. रात्री आणीबाणीचा विषय आला तर आपण काय करू? 24 तास आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहोत, एवढी मी सगळ्यांना ग्वाही देतो.